छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून शिवसेना ठाकरे गटाचं क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन सुरू झालेलं आहे। या आंदोलनाचा पहिला भाग म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आणि त्यानंतर आज ढोल ताशाच्या गजरामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यालयामध्ये येऊन इथल्या शहराध्यक्षांना निवेदन दिलेलं आहे। इथले स्थानिक मंत्री अतुल सावे हे आज शहरात असल्याने त्यांना निवेदन देण्यासाठी ते आले। यावेळी शिवसेना ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि जोरदार घोषणाबाजी दोन्ही बाजूने होत आहे। जय श्रीरामच्या घोषणा या ठाकरे गट शिवसेना यांच्याकडून दिल्या जात आहेत, भारतीय जनता पक्षाकडून जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहेत। शिवसेना ठाकरे गटाचा विजय असो अशाही घोषणा येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आता निवेदन दिलेलं आहे आणि त्यानंतर जोरदार घोषणाबाजी येथे सुरू झालेली पाहायला मिळते। वचननाम्यामध्ये आम्ही त्यांना या ठिकाणी संधी देतो। त्यांनी दिलेली नक्कीच पण आज वॉटर ग्रीड असेल, नदी जोड प्रोजेक्ट असेल, हा काही प्रोजेक्ट नाही। मंजूर केलेले नक्कीच हा प्रोजेक्ट व्हायला 2-5 वर्ष लागणारा प्रोजेक्ट आहे। हा काय होत नाही त्या प्रोजेक्टला काही ना काही वेळ लागणार आहे, वॉटर ग्रीड असो किंवा नदी जोड प्रोजेक्ट। आणि मला नक्कीच खात्री आहे माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात त्यांच्या नेतृत्वात हे सरकार जो दिलेला शब्द आहे महानगर लाईव्हसाठी उन्मेष मिळाला आहे, छत्रपती संभाजीनगर।